आपण घरी पण ह्या साध्या नॉर्मल नूडल्सपासून हे ड्राय नूडल्स असे बनवू शकतो मस्त. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बाहेर जातो जेवायला वगैरे खायला काय, तेव्हा आपल्याकडे पुढे येतं ते स्टार्टरमध्ये काय येतं? सूप. व्हेज म्हणा नॉनव्हेज म्हणा, सूप येतं पहिलं आपली ऑर्डर येईपर्यंत. ते सूप आपण घरी करूया. ते जे त्याच्यामध्ये ते नूडल्स घालतात ना, ड्राय नूडल्स, ते आपण घरी करू शकतो. कोबी आहे बघा, शिमला मिरची आणि गाजर. आधी मी हे नूडल्स आहेत ना, हे थोडेसे शिजायला घालते. मग मी सगळं दाखवते तुम्हाला एक एक करून. आधी हे नूडल्स शिजायला घालू आपण. ते आपण घरी ड्राय नूडल्स बनवणार आहोत. हे साधे नूडल्स आहेत आपण जे बनवतो ना ते. चला तर मग मी आधी शिजायला घालते. कोबी बारीक चिरून घ्यायचं आहे, शिमला मिरची चिरून घ्यायची आणि गाजर चिरून घ्यायचे. हे असेच टाकून देते या पाण्यामध्ये नूडल्स. थोडं 1-2 उकळ्या येऊ द्यायच्या. जसं जसं पाणी उकळेल तसं त्या नूडल्सचा चुरा होतोच. थोडं 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या. झाकून ठेवते मी आता. 1-2 मिनटं झाकून ठेवायचं, मग ते आपोआप वाफवते. बाजूला ठेवते आता. हा कोबी, शिमला मिरची, गाजर चिरून घेते मी. चिरून घेतले बघा मी. हे आलं लसूण चेचून घेतले जाडसर. हा कोबी वेगळा जरासा जाडसर चिरून घेतला. बारीक चिरली शिमला मिरची, कोबी बारीक चिरले आणि हे गाजर बारीक चिरले. हा जाड चिरलेला कोबी आपण ते मंचुरियन बॉल बनवण्यासाठी वापरणार आहोत. हा जाड चिरलेला कोबी घेतलाय मी. ह्या कोबीमध्ये मी एक अर्धीपेक्षा जास्त वाटी मैदा घातलाय आणि कॉर्नफ्लोअर घालते मी. हे हा एक मोठा चमचा. थोडीशी मिरचीची पेस्ट घालते. थोडी लाल चटणी आहे ती घालते. मीठ घातलं. हे बघा, हे थोडंसं रेड चिली सॉस आहे ते घालते मी. त्या बॉल बनवायचे आहेत आपल्याला त्या. आणि थोडासा रंग घालणार आहे. हा रंग घालते थोडासा. हे चांगलं मिक्स करून याचे आपण बॉल बनवून घेऊ आधी, नंतर सूप बनवूया. हे भिजवून घेतलं. आता आपण ते जे नूडल्स शिजवलेले आहेत ना, वाफवलेले, ते चाळणीत काढून ठेवू, कारण ते नाही तर अगदी गाळ होतं. हे नूडल्स निथळायला ठेवले. हे जरा चांगले गार झाले की मग यात थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं. थोडंसं पाणी निथळू देते. बॉल तळून घेऊ आपण. हे
हे सगळे तळून झाले, काढून घेते आणि मग आपण ते नूडल्स ह्यात तळून घेऊ. नूडल्स गार झाले, त्यात मी आता थोडं कॉर्नफ्लोअर घालते. हे असे नूडल्स तुम्ही ड्राय नूडल बनवून घरात पण स्टोअर करून ठेवू शकतो आपण. मी एवढे नाही तळणार आहे, थोडेच तळून ठेवणार आहे. बघा असे कुरकुरीत ड्राय नूडल्स तयार झाले. आता आपण सूपची तयारी करू. काढून ठेवते बाजूला. हे बघा, हे आपले सगळे नूडल्स तयार झालेत. ड्राय नूडल्स सगळेच तळून घेतले मी. हे बघा कसे मस्त बाहेरच्यासारखे दिसतात की नाही, दाखवते तुम्हाला. हे आपण थोड्या दिवसासाठी स्टोअर पण करून ठेवू शकतो. बाजारात आपल्याला रेडीमेड सूप मिळतात, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असे बऱ्याच प्रकारचे सूप मिळतात. तर दरवेळेला सूप करायची गरज नाही, रेडीमेड मिळतात. आणि हे ड्राय नूडल्स जर आपल्याकडे स्टोअर केलेले असले तर आपण केव्हाही सूप खाऊ शकतो. म्हणजे मी नेहमी करून ठेवते असे. हे झाले आपले ड्राय नूडल्स तयार. आणि हे झाले, दाखवते तुम्हाला बॉल आपले मस्त. हे असे कुरकुरीत मंचुरियन बॉल झाले. आता आपण सूप करायला घेऊ. त्यासाठी बघा मी हे ग्रीन चिली सॉस घेतले. हे रेड चिली सॉस आहे. हे 1 चमचा घालणार आहे मी सूपमध्ये. व्हिनेगर आहे आणि हे सोया सॉस आहे. 1 चमचा घालायचे त्यात. आपण आता सूप करायला घेऊ. तेल घातले मी कढईत. त्याच कढईतलं तेल जास्तीचं काढून घेतलं, त्यातच करणार आहे सूप मी. आधी आलं लसूण घातलं, शिमला मिरची, गाजर आणि कोबी. बघा गाजर अगदी बारीक चिरलेला, ते सगळं टाकून देते. तुमच्याकडे लोखंडाची कढई असली तर त्या लोखंडाच्या कढईत पण करायचं. त्याचा मस्त छान, जसं बाहेर कसं त्या लोखंडाच्या कढईमध्ये करतात तसा छान क्रंचनेस येतो त्याचा, लोखंडाच्या कढईचा. परतून घेते चांगलं. त्यात मी मीठ आणि मिरचीची पेस्ट टाकली. खूप नाही टाकायची, कारण या बाकीच्या सूपमध्ये पण तिखट असतं ना, आणि मीठ पण असतं सोया सॉसमध्ये, चिली सॉसमध्ये. थोडं थोडं तिखट मीठ टाकलं मी. खूप गाळ नाही शिजू द्यायच्या भाज्या, कच्च्याच राहू द्यायच्या जरा. आता मी 1 चमचा हे सगळं सोया सॉस, चिली सॉस आणि
रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि व्हिनेगर हे सगळे 1-1 चमचा टाकते. हे बघा, हे रेड चिली सॉस, हे सोया सॉस, हे ग्रीन चिली सॉस आहे आणि शेवटी व्हिनेगर टाकते मी. अर्धाच चमचा टाकते, जास्त नाही टाकत, कारण सोया सॉस आंबट असतंच. आणि मग थोडंसं 1 चमचाभर कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून घालायचं. दाखवते तुम्हाला. पाणी टाकते मी आता त्यात. याला थोडीशी उकळी आली की मग कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून घालायचं. उकळी येऊ देते ह्याला जरा. अजून थोडंसं पाणी घालते. हे असं पातळच होतं, पण नंतर आपण त्यात कॉर्नफ्लोअर टाकल्यावर मग घट्ट होतं ते, म्हणून जरा पातळच ठेवायचं आधी. उकळी आल्यावर टाकते मी ते कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून. हे बघा, त्याने काय होतं, दाट होता तो सूप. लगेच दाट झालं. थोडंसं जरा शिजलं की बंद करायचं. झालं आपलं हे सूप. बघा, हॉटेलसारखं मस्त तयार झालं. दाखवते तुम्हाला सगळं. हे बघा, हे ड्राय नूडल्स, हे मंचुरियन बॉल आणि हे सूप. अशा प्रकारे आपण मस्त घरच्या घरी करू शकतो. तुम्हाला वाटलं तर अजून याच्यावर कोबी घालून घेऊ शकता. कसं वाटलं कमेंट करून सांगा. माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ नवीन नवीन सगळीकडे शेअर करा.